इन्स्टंटेनियस पॉवर आणि ॲव्हरेज पॉवरवरती जेई मेन 2025चा हा क्वेश्चन आहे. अ बॉडी ऑफ मास 4 kg is placed on a plane at point P having coordinates 3, 4. Under the action of force F is equal to 2I cap plus 3J cap Newton. It moves to new point Q having coordinates 6, 10 in 4 seconds. Then average power and instantaneous power at the end of 4 seconds are in the ratio of. म्हणजे आपल्याला ॲव्हरेज पॉवर डिवायडेड बाय इन्स्टंटेनियस पॉवर किती आहे ते काढायचं. तर पहिल्यांदा आपण ॲव्हरेज पॉवर काढूया. त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, टोटल वर्क काढायला लागेल. तर डिस्प्लेसमेंट जे झालेलं आहे ते 3,4 पासून 6,10 पर्यंत झालेलं आहे. तर डिस्प्लेसमेंट वेक्टर जो असेल तो काय असेल, तो असेल 6 - 3 I कॅप प्लस 10 - 4 J कॅप विच इज इक्वल टू 3 I कॅप प्लस 6 J cap. तर total work will be equal to F dot S which is equal to 2 I cap plus 3 J cap dot 3 I cap plus 6 J cap. तर किती येते आपल्याकडं 6 plus 18 that is 24 जूल. तर टोटल वर्क आपल्याकडे आलं 24 जूल. तर ॲव्हरेज पॉवर जे आहे ते काय असेल, टोटल वर्क अपॉन टोटल टाईम. तर हे येतं आहे किती, 24 डिवायडेड बाय 4 दॅट इज इक्वल टू 6 वॉट. तर ॲव्हरेज पॉवर आपल्याकडे आली 6 वॉट. आता इन्स्टंटेनियस पॉवर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला एफ डॉट व्ही करावं लागेल. तर त्यासाठी आपल्याला आधी व्हेलॉसिटी किती आहे ते काढावं लागेल. आपल्याकडे फोर्स आहे 2I कॅप प्लस 3J कॅप. तर ॲक्सेलरेशन जे आहे ते किती येईल, मास आहे 4. तर 1/4 इंटू 2I कॅप प्लस 3J कॅप. तर व्हेलॉसिटी जे आहे ॲट द एंड ऑफ 4 सेकंड ते असेल ॲक्सेलरेशन इंटू टाईम दॅट इज इक्वल टू 1/4 2I cap plus 3J cap into 4 which is equal to 2I cap plus 3J cap. तर instantaneous power जी आहे ती किती येईल, ती येईल 2I cap plus 3J cap dot 2I cap plus 3J cap ती येते 13 वॉट. तर आपला रेशो जो आहे तो येईल 6 डिवाइड बाय 13. आन्सर डी.